नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका नवीन टॉपिक विषयी डिस्कशन करणार आहोत। याच्यामध्ये आपण बघणार आहोत की MHT CET हा जो पेपर आहे हा आपण कशा पद्धतीने सॉल्व केला पाहिजे। तर MHT CET मध्ये आपल्याला A ग्रुप आणि B ग्रुप असे दोन ग्रुप आहेत। A ग्रुपमध्ये फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स आणि B ग्रुपमध्ये फिजिक्स केमिस्ट्री आणि बायो, हे आता सर्वांनाच त्या ठिकाणी माहिती आहे। फिजिक्स जो आहे तो 50 मार्काचा आहे, केमिस्ट्री 50 मार्कासाठी आहे आणि मॅथ्स जो आहे तो 100 मार्कासाठी आहे। अशी ही 200 मार्काची ए ग्रुपसाठी। त्याच पद्धतीनं बी ग्रुप जर आपण बघितला तर फिजिक्स 50, केमिस्ट्री 50 आणि बायो जो आहे तो बायो त्या ठिकाणी 100 मार्कासाठी आहे। इथं प्रत्येक क्वेश्चन बी ग्रुपसाठी 1 मार्कासाठी असेल आणि ए ग्रुपमध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री याच्यामधले जे क्वेश्चन्स आहेत MCQ जे आहेत ते 1-1 मार्कासाठी असतील आणि जो मॅथ्स आहे त्याच्यामध्ये प्रत्येक क्वेश्चन जो आहे तो 2 मार्कासाठी त्या ठिकाणी असेल। तर या ठिकाणी पेपर सॉल्व करत असताना तो आपण कशा पद्धतीने केला पाहिजे। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण न्यूमरिकल जो असेल किंवा MCQ जो असेल तो व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे। तो MCQ वाचल्यानंतर त्याच्याबद्दल ॲनालिसिस करणं गरजेचं आहे आणि ते ॲनालिसिस केल्यानंतर आपल्याला कोणता कन्सेप्ट आपण त्या रिलेटेड बघितलं आहे का याचं थोडंसं आपण त्या ठिकाणी रिकॉलिंग करणं गरजेचं आहे आणि ते जर रिकॉलिंग आपण केलं तर आपल्याला तो MCQ चांगल्या पद्धतीनं सॉल्व करता येईल। समजा फिजिक्सचा एखादा न्यूमरिकल असेल, फिजिक्सचा एखादा त्या ठिकाणी MCQ असेल तर त्याच्यामध्ये बेसिक फॉर्म्युला कोणता आहे का हे सगळ्यात अगोदर बघणं गरजेचं आहे। मग त्याच्यानंतर त्या बेसिक फॉर्म्युल्यानंतर जे डिराइव्ड फॉर्म्युले असतील ते आपण त्या ठिकाणी यूज करू शकतो। म्हणजे बेसिक जे काय असेल ते जर आपण तिथं यूज केलं तर आपल्याला तो MCQ चांगल्या पद्धतीनं सोडवता येईल। विनाकारण ओव्हर थिंकिंग एखाद्या MCQ बद्दल अजिबात करायची नाही। ओव्हर थिंकिंग केल्यामुळे होतं काय की जर आपल्याला तो MCQ सुटत असेल तर ओव्हर थिंकिंगमुळे तो MCQ आपल्याला सुटणारही नाही किंवा जरी सुटला तर त्याच्यासाठी तो वेळ जो आहे तो खूप वेळ त्या ठिकाणी जाणार आहे। तर सगळ्यात अगोदर म्हणजे काय की बेसिक कन्सेप्ट वापरणं गरजेचं आहे। याच्या पद्धतीने आपण MCQ सॉल्व करू शकतो। नेक्स्ट जर आपण बघितलं तर जे काही आपण याच्या अगोदर ज्याचा स्टडी केलेला आहे त्या स्टडीच्या आधारे जर त्याच्या रिलेटेड आपण काही MCQ सॉल्व केलेले असतील तर त्या रिलेटेड त्याचे जे काही जुने त्या ठिकाणी आपण सॉल्व केलेले जे MCQ असतील त्या MCQच्या बेसिसवरती तो जो एक्झाम मधला MCQ आहे तो आपण त्या ठिकाणी सॉल्व करू शकतो। त्याच्यानंतर नेक्स्ट मेथड जर बघितली तर एलिमिनेशन मेथड। एलिमिनेशन मेथड म्हणजे काय की त्याच्यामध्ये 4 जे ऑप्शन आहेत त्यापैकी कोणते 2 ऑप्शन कोणते 3 ऑप्शन आपल्याला इलिमिनेट करता येतात का बघणं हे गरजेचं आहे। याच्यासाठी आपण थोडासा डीपमध्ये थेरॉटिकल प्लस न्यूमरिकलचा जर स्टडी केलेला असेल तर ही जी एलिमिनेशन मेथड आहे ती आपण व्यवस्थित करू शकतो। काही वेळेला असं होतं की 4ही ऑप्शन आपल्याला त्या ठिकाणी सारखेच वाटतात, मग त्या केसमध्ये सुद्धा आपण ही जी एलिमिनेशन मेथड आहे ही एलिमिनेशन मेथड वापरू शकतो। कॅल्क्युलेशनचा जो पार्ट आहे म्हणजे 4थ्या पार्टमध्ये आपल्याला काय करते कॅल्क्युलेशन जे काही पार्ट्स असेल तर तो कॅल्क्युलेशन करत असताना अति जास्त कॅल्क्युलेशन आपल्याला करत बसायची गरज नाही। पॉवरचे जे काही त्या ठिकाणी म्हणजे 10 टू पॉवर असेल किंवा पॉईंट मधले जे काही एक्झाम्पल असतील तर ते पॉईंट शिफ्टिंग मेथड जी आहे त्या पॉईंट शिफ्टिंग मेथडनं जर आपण सॉल्व केले तर एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला ते सॉल्व करता येईल। स्क्वेअर रूट असेल, क्यूब रूट असेल, स्क्वेअर असेल, क्यूब्स असतील तर हे अंदाजे जर आपण त्या MCQच्या आन्सरच्या जवळपास जरी जाऊ शकलो तरी त्याचा आपल्याला त्या ठिकाणी यूज होतो। आता बऱ्याच वेळेला 3.14 म्हणजे पायची व्हॅल्यू 3.14 आहे, पाय स्क्वेअरची व्हॅल्यू किती होत असेल तर 3 आणि तो 3 त्रिक 9 म्हणजे नियर अबाउट 10 समथिंग म्हणजे पाय स्क्वेअरची व्हॅल्यू आपण 10 समथिंग त्या ठिकाणी लिहू शकतो। तर प्रत्येक वेळेला ते 3.14 लिहिणं आणि कॅल्क्युलेशन करणं याच्यामध्ये वेळ जो आहे तो खूप त्या ठिकाणी वेळ जातो। आणि शेवटची 5वी जी मेथड आहे त्या 5व्या मेथडमध्ये आपल्याला काय करणं गरजेचं आहे तर कुठलाही न्यूमरिकल असू द्या, तो खूप मोठा असू द्या खूप लहान असू द्या, तर तो 60 सेकंदाच्या आतमध्ये 90 सेकंदाच्या आतमध्ये आपल्याला तो सॉल्व करणं गरजेचं आहे। म्हणजे मिनिमम जर आपण टाइम बघितलं तर 45 to 50 सेकंड इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट टाइम की या टाइममध्ये आपण तो MCQ काय केला पाहिजे सॉल्व केला पाहिजे। तर अशा पद्धतीने या जर 5 मेथड आपण वापरल्या तर आपल्याला जे काही MCQ असतील म्हणजे फिजिक्स असू द्या, केमिस्ट्री असू द्या, मॅथ्स किंवा बायो असू द्या तर ते MCQ आपल्याला सॉल्व करता येतील। तर सर्व विद्यार्थ्यांना जी काही MHT CETची जी एक्झाम 9 तारखेपासून चालू होणार आहे त्या एक्झामसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।
धन्यवाद.